सांगतो ऐका हो दाखला ऐका हो दाखला रे रे कथा सांगतो ऐका हो दाखला ऐका हो दाखला राजा कंसाची बहीण देवकी दिली वासुदेवाला राजा कंसाची बहीण देवकी दिली वासुदेवाला नाटा माटने लग्न लावले वरात काढले नाटा माटने लग्न लावले वरात काढले वरात काढता काढता आकाशवाणी हो झाले आकाशवाणी हो झाले वरात काढता काढता आकाशवाणी हो झाले आकाशवाणी हो झाले आकाशवाणी बोलू लागले राजा या कंसाला राजा या कंसाला आकाशवाणी बोलू लागले राजा या कंसाला राजा या कंसाला देवकीच्या पोटी कृष्ण जन्मला ऐका हो दाखला ऐका हो दाखला देवकीच्या पोटी कृष्ण जन्मला ऐका हो दाखला ऐका हो दाखला गोकुळ नगरीत कृष्ण वाढतो मामाचा वाय रे मामाचा वाय रे गोकुळ नगरीत कृष्ण वाढतो मामाचा वाय रे मामाचा वाय रे आई कथा सांगतो ऐका हो दाखला ऐका हो दाखला कथा सांगतो ऐका हो दाखला ऐका हो Hare
अगो चंद्रा, आज बुधवार मथुरेचा बाजार, त्याची तर तयारी चालली बघ. हो तारा, जायचं तर खरं पण कसं? आपण नवीन आला काय बाजाराची माहिती नाही बघ. अगं राजा, जायचं नाही कसं? आपल्या बाजाराची माहिती नाही बघ. अगं ती सरला मोठी येणार ती बघ, तिला काही सर्व बाजाराची माहित आहे. अगं तुला वेळ कसा येते? हात मारून घे भाऊ तिला. मावशी, अगं सरला मावशी. काका म्हटलं कोणी हो, कशाला हात मारता मला? मावशी, आम्ही सर्व पोरी मिळून मथुरेच्या बाजारात निघालोय बघ, तू येतेस ना? असं विचार आले आले
मित्राच्या बाजारात निघालो होतो. तू येतेस ना? असं म्हणताय बाजारी जायचं खरं, पण तुम्हाला बाजाराची माहिती आहे का? अगं मावशी, आम्हाला बाजाराची माहिती नाही म्हणून तू लाख मारले बघ. घ्या की आजकालच्या पोरी टटा करून निघाल्यात मथुरेच्या बाजारात. नाही ना बाजाराची माहिती ना कसली माहिती. अगं तू ये का बाई, क्लिक करायला तिथं कोणतरी मांजरासारखं वरडला नाही ओळखलीत ना? मला माहितीच होतं. मग मी कशाला आले? अगं तुला माहितीये का? काय काय नाही का माहिती? अगं तुला तरी स्वतःला माहितीये का तू कोण असती? माहितीये? हसते काय दिसती? काय लोकांना कलगेच्या कधी दाखवते? सोनी सबवरनं सिरियल चालते, चांगली फेमस झाली आता. माहितीये का? हो ना, तुम्हाला माहिती का? भाऊ काहीच बोलत नाही. अरे बाबू बोलला. बाबू हा मगाशी पाणी वाढत होतात माहिती मला. नाही ना माहित? तारक मेहता का उलटा चष्मा माहितीये का? काय आवाज आलाय? लेडीज आहे इकडं तरी. लेडीज कडनं भरपूर येते प्रतिसाद. सिरियल आहे बघता वाटतं तुम्ही. कोण आहे बाई? ये जरा पुढे ये बघू दे ना. ओळखली? कोण आहे? ना अजून पण नाही. एवढा हिंदी तरी पण नाही. हा तारक आहे. तारक नाही टाकामध्ये तारा आहे का? गोकुलधाम मध्ये चमकतोय असा. हा घ्या ह्याचा काहीतरी नवीन आहे. मी कोण आहे? पोरगी आहे. आणि जेठालाल काय मिशी आहे तिला इथं दिसते. अरे बाबा दिसते. ही बबिता आहे. बबिता आता कसा आवाज वाढला बघा बबिताचं नाव ऐकल्यावर. इकडे जात दाखवायला लागले डायरेक्ट. सेम दिसते ना? अरे म्हटलं तरी बोला मग. आता कसा वालोकर कसे पाहिजे जोरात. ही बबिता तुला काय माहिती आहे का? काय अजून पण दिसत काय? अगं बाजाराची माहिती ते पण नाही. नाही हो माझा आणि मग ती टाकवाची. अगं होता एक उद्या बाई काय हा प्रकार? पावडर लावला नाही, लिपस्टिक लावला नाही, आणि शपथ टिकली पण लावला नाही. सेम दिसती ना पोरगी? मग बनवलेली कशाला मग? तुला तर माहिती आहे का बाबा? नाही मावशी. तिकडनं कोणतरी कोलावर वाटत दिसत नाही. इथं या समोर या. त्याच्याकडे मला भावकीची नजर काय? हाय झोपलं नाही अजून. असू दे. अगं तू ये का पुढं? बाई काय सुंदर दिसते ना. तरी पण हो तरी बोला. आता कसं हे नाही नववी आहे नववी काय हे पण दाता काय असले. तुला तरी माहिती आहे का? मटण जेवलीच नाही. नाही ग मावशी. आता कसं
या तुला पण नाही माहित. अबे मावशे, सौरभ संजय गोरुणे, सौरभ संजय गोरुणे यांच्याकडे मावशीसाठी 100 रुपयाचा पारितोषिक आहे. त्यांचं असं म्हणणं आहे मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे. सौरभ कुठं दिसतेच काय सौरभ भाऊ? व्यवस्थित नाव घ्यायचं, सौरभ गोरुणे. घरी गेले की काय? तरी पण ही करतात तिकडं. चंदनाच्या झाडाखाली हरिण घेते विसावा, चंदनाच्या झाडाखाली हरिण घेते विसावा. सौरभरावांसारखा चिकना नवरा सरे दुनियेत नसावा. त्याचप्रमाणे साहिल संजय गोरिवले यांच्याकडून एक मावशीसाठी 100 रुपयाचे पारितोषिक आहे. त्यांचंही म्हणणं आहे मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे. साहिल गोरिवले. साहिल साहेब एवढे साहिल आहेत? मला झेपायचं नाही. एका दिवशीच्या दिवशी केली मी वारी, एका दिवशीच्या दिवशी केली मी वारी. साईराव, ओ साईराव, तुम्ही कलाकार लय भारी. नाही समजली? हो बोलतात बा. त्याचप्रमाणे मावशी, हे साहिलराव तुझ्यावर खूपच फिदा आहे. साहिल उर्फ बल्ल्या, उर्फ बल्ल्या गोरिवले यांच्याकडून मावशीसाठी 50 रुपयाचे पारितोषिक आहे. त्यांचं म्हणणं आहे साहिलचं नाव घ्यायचंय. साहिल गोरिवले उर्फ बल्ल्या. साईराव एवढा फिदा होऊ नका. भल्या भल्या गेले अशा भल्या भल्या. काचेत ठेवला गाजरचा हलवा. मी शायरी नाही करत आहे, नाव घेते. वावा काय वावा, दिलाय तो खावा. काचेच्या बशीत ठेवला मी गाजरचा हलवा. ओ साईराव, पहिली असेल तर घालवा, मग मला बोलवा. त्याचप्रमाणे शुभम चव्हाण शिरळ, शुभम चव्हाण शिरळ मंडप डेकोरेटर यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक आहे. मावशीसाठी मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे. शुभम चव्हाण. चव्हाण साहेब आले वाटते इथं. चाकूला इंग्लिश मध्ये म्हणतात काय? चाकूला इंग्लिश मध्ये म्हणतात नाही, चाकूला इंग्लिश मध्ये म्हणतात नाही. ओ शुभमराव, मी तुमचीच वाईफ. या सर्व बक्षीसदात्यांचं आई माऊली नाट्य नमन मंडळ कोंडे सदस्य आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काका परिराव, तुम्हाला कोणालाच माहिती नाही ना बाजाराची माहिती? नाही ना? चला मी धावते. चला बिगी बिगी चला.
ज्याच्या वेळी पृथ्वी आवर मागतो धर्माचा ऱ्हास होतो मानव आपला धर्म सोडून अधर्माकडे वाटचाल करतो त्या वेळी विविध अवतार घेतो तोच मी 8 अवतार श्रीकृष्ण भगवान बोला पुंडलिकावर दे आज मथुरेचा दिवस गौरवणी मथुरेला निघाले आहे चेन्नई आणण्यासाठी पेंडा सुदामाला बोलवलं पाहिजे पेंडा अरे सुदामा आलो आलो देवा हे नंदन नंदन वसुदेव की नंदन हे नंदन नंदन वसुदेव की नंदन कृष्ण देवांच्या चरणासी आपण करूया वंदन कृष्ण देवांच्या चरणासी आपण करूया वंदन हे नंदन नंदन वासुदेव की नंदन हे नंदन नंदन वासुदेव की नंदन कृष्ण देवांच्या चरणासी आपण करूया वंदन कृष्ण देवाच्या चरणासी आपण करूया वंदन कृष्ण देवाने हात मारले आपण जाऊया जलभोगे कृष्ण देवाने हात मारले आपण जाऊया जलभोगे गाये गुरांचे राखण करे दहे दूध चोरवणे खाये गाये गुरांचे राखण करे दहे दूध चोरवणे खाये आम्ही सौगाडी जाऊयागे कृष्ण देवाचे सौगाडे आम्ही सौगाडी जाऊयागे कृष्ण देवाचे सौगाडे कृष्ण देवाचे सौगाडे बेटा तुलावाचे जोडे कृष्ण देवाचे सौगाडे बेटा तुलावाचे जोडे वासुदेव की नंदन हे नंदन वासुदेव की नंदन कृष्ण देवाच्या चरणाचे आपण करूया वंदन कृष्ण देवाच्या चरणाचे आपण करूया वंदन देवा आम्हाला कशासाठी हात मारली आज मथुराचा दिवस गौरवणी मथुरेला निघाले आहे चेन्नई आणण्यासाठी मी तुमच्या सोबत आहे जशी आज्ञा देवा चला तर राधे भरूया गे भरूया दुधाचे माठ राधे भरूया गे भरूया दुधाचे माठ साऱ्या मिळूनी चढूया यमुनेचा घाट साऱ्या मिळूनी चढूया यमुनेचा घाट
देवाने सांगितलेलं ऐकलंस ना? होय. अरे मग गवळणी किती? गवळणी 16,000. आणि आपण दोघं मग काय करायचं? जमेल आपल्याला? अरे काय करायचं काय? आपला जोडीदार बोबड्या आहे ना. बोंबड्या? अरे तो काय करणार? अरे तो काय करणार? दोघात तिसरा हे बारी अडवायचं काम करेल तो. असं म्हणतोय? हा? मग मार हा हे बोलावून असं बोलतोय. अरे मग त्याला सांगू काय? त्याला सांग देवाची आज्ञा झाली, लवकर ये, सुदामा बोलावतोय. बरं माता. अरे बोबड्या रे बोबड्या. अरे काय झालं? सगळ्यात मारतोय. मी मग कसा मारतो? मार बघू दे. बोबड्या. अरे बोबड्या. अरे लवकर ये, सुदामाला देवाने आज्ञा केली. काय तुझं मला देवातलं झाली का सांगतात काय? आले रे आलो, पण आता देव की अंघोळ करून येऊ. अरे सुदामा हा काय वेळ आहे काय? काय झालं काय? अरे आता देऊ का आंघोळ करून येऊ? त्याला सांग जसं आहेस तसे. अरे बोबड्या. अरे काय रे पेंड्या? अरे तू जसा आहेस तसाच ये. अरे हो आलो रे, पण हा माणूस किशाल आलो? अरे तू काय पण घेऊन ये, पण लवकर ये बघू. आलो या पेंड्याने अव हाक मला मालले, हातातले काम झाले आलो लाभले, हातातले काम झाले आलो लाभले, हातातले काम झाले आलो लाभले, हातातले काम झाले आलो लाभले. या पेंड्याने अव हाक मला मालले, या पेंड्याने अव हाक मला मालले, हातातले काम झाले आलो लाभले, हातातले काम झाले आलो लाभले, हातातले काम झाले
गाय माझी बसली ते पाण्याला एवढ्या या बेंद्यानं अहो या बेंद्यानं अहो हात मला मारले मला थोडी भीती वाटली अव देवाची आज्ञा म्हणे सुद्धा मला झाली हो का म्हणून मला थोडी भीती अरे पण काय करणार अव हात मला मारले आता अरे तू काय ऐकलोय तुझा मला देवत नाही अरे म्हणता अरे भूतोन परत आला रे बोबड्या भूतोन परत आला चला तुझा माय ओके बोतत लावते कल बघ भूत आहे का तुझा माय कुठं तरी मला देवाने आज्ञा केली आमच्याकडे देवाचा वर गेला अरे ते त्याची भाषा तुला थंडायची नाही तो मका होय काय अरे तुम्हाला यायला उशीर का झाला अरे काय थांबू तुम्हाला काय सांगतो काय थांबू तुम्हाला अरे काय झालं काय अरे मी आता रस्त्याने आता गाडी घेऊन येत होतो रस्त्याने गाडी घेऊन येत होता रस्त्याने गाडी घेऊन येत होतो रस्ता नाही आहे पुढं उजवा हाताला रस्ता आहे
हो ते कुठं पण तुझे पण तो लटक्यावरच येतो तुम्ही अरे मग लटक्यावर पुढे काय झालं तुले काय म्हणा काय? मी साधा सरळ सिंपल माणूस मला कसला टेन्शन नव्हता तुला कसलाच टेन्शन मला नव्हता कसला टेन्शन मग नव्हता काय झालं पण माझ्यासारख्या सुंदर घरातले एका सुंदर मुलीने लिप मागितली तुझ्यासारख्या सुंदर मुलाकडे एका सुंदर मुलीने लिप मागितली सुंदर मुलीने लिफ्ट मागितली मला टेन्शन आला मग तू काय केलं अरे काय करणार सुंदर मुलगी तिला म्हटलं बस गाडीवर बस गाडीवर. तिला गाडीवर बसवली हा. आणि फुले चालू लागलो पुढे चालू लागला फुले चालू लागलो आणि फुले जाऊन बघतो तर काय काय तिला चक्कर आली मला टेन्शन आलं. तिला चक्कर आली आणि तुला टेन्शन आलं तिला चक्कर आली मला टेन्शन आला अरे मग पुढे काय केलं आता तिचं करायचं काय आता तिचं करायचं काय तशीच गाडीवर बसवली कशी तरी हा. आणि डॉक्टरकडे घेऊन गेलो डॉक्टर कडे घेऊन गेला डॉक्टरकडे घेऊन गेलो आणि डॉक्टरांना सांगितलं तिथं चेकअप करा तिचं चेकअप करा काय काय चेकअप करता याला सांगा तू येणार याला सांभाळून घेतो ठीक आहे चेकअप करा तिचं चेकअप हा. करा डॉक्टरांनी तिचा चेकअप केली तिचं चेकअप केली आणि बाहेर येऊन म्हणतात तर काय बाहेर येऊन म्हणतात काय? तर अभिनंदन तुम्ही बाबा होण्याला मला टेन्शन अरे त्याला टेन्शन मग किती आला हॅलो होय बाबा बोलले तू हिरो पंची आहे बाबा बोलले त्या सगळ्या पोळी खाऊन टाकतील बाबा बोलले पोळी खाऊन टाकतील हा मला टेन्शन आला तुला टेन्शन आला टेन्शन येईल नाही तर काय डॉक्टरांनी तिला विचारला काय ह्या फलाचा बापूस कोण या पोराचा बापूस तिने कोण पण तास सांगितला काय? हा म्हणून मला अजून टेन्शन आला तू अरे तू गाडीवरनं घेऊन गेलास म्हणजे तूच असणार झालं नाही मग मला टेन्शन आला मग मी डॉक्टरांना खंबीरपणे सांगितला काय माझा पण चेकअप करा चेकअप करा माझा पण चेकअप करा मग डॉक्टरांनी काय केली डॉक्टरांनी मला नेली चेकअपला हा. आणि बाहेर येऊन म्हणतात कसं कसं तुम्ही कधीच बाबा होऊ शकत नाही मला अजून टेन्शन अरे तुला टेन्शन कशाला यायला पाहिजे? आलं म्हणजे घाला दोन आहेत आणि ही चार गुणाची मग तुझी मग तो म्हणतो डॉक्टर म्हणतोय तू कधीच बाबा होऊ शकत नाही याला कुठला त्या टेन्शन मध्ये या दोघांना कधी बिती घेतली मी आलो हा अरे मग तुला उशीर झाला मग त्याला काय झालं आता काय बोलणार काय बोलला या दोघांना घेतली हा. आणि तशी लागलो हा तसा चालू विषय कसा घेण्यासारखा आहे. घेण्यासारखं आहे काय तो संपला विषय संपला विषय अरे मग पुढे काय झालं म्हणजे काय झालं हा हा माझा भावा हा तुझा हा माझा भावा हा तुझा बाबा लय हुशार लय हुशार त्याची प्रगती बघायची आहे हा प्रगती बघायची आहे. तुला ऐका बघायची म्हणजे ऐकायची हो ऐकायची आहे नुसतं बघायला फुलं मला वाटलं याची प्रगती दाखवली. प्रगती असली अरे शाळेतली शाळेतली प्रगती प्रगती. प्रगती अरे म्हणजे ही प्रगती याची. हा. तर काय झालं माहिती आहे काय झालं मी याची प्रगती बघायला शाळेत गेलो त्याची प्रगती बघायला चालेल गेला बोलली मी त्याची इंग्लिशची तोंडी परीक्षा इंग्लिशची तोंडी परीक्षा हो त्याची इंग्लिशची तोंडी परीक्षा आणि मग तुझ्या पोरगेन काय केलं काय केला तुला काय झालं मध्ये काय इकडे तिकडे बघते अरे त्याची प्रगती सांगतो जास्त बोलू नको नाही तर आई मारेल त्याची इंग्लिशची तोंडी परीक्षा बाबा थांबशील अला आई मध्ये मध्ये येते बा मधी काय येतात खांबाच्या आड आहे. नंतर घेतो आपण हा तर इंग्लिशची तोंडी परीक्षा परीक्षा. बाई तरी पण बघितला काठी देऊ काय याला नको मला नाक करते. मग गप्प जरा तर बाईने ह्याला विचारली ह्याला विचारली बाईने ह्याला विचारली एक फॉर्म ए बॉय एक फॉर्म तुला काय होतंय? मला काय नाही होत.
बहुतेक त्याला एक फॉल विचारल्यावर ह्याने काय उत्तर दिला? काय अंक्याची बायको. एक फॉल अंक्याची बायको. एक फॉल अंक्याची बायको. हा. नंतर बाईने प्रश्न परत विचारले. बाईने प्रश्न परत विचारला नी. बाबू बाबू बी फॉल. बी फॉर बी फॉल बोलल्यावर काय बोलला तर माझा बाबू? काय बदलला काय रे बाबा बोलला? विचारला रे. हुशार आहे पण त्याला विचारतो मध्ये. तुझा पोरगा ना. बी फॉल बी फॉर बंड्याची बायको. हा असा जवळ 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 येण पर्यंत गेला. असा जवळजवळ एन पर्यंत गेला. येण झाला आणि नंतर बाईने विचारली काय ए बाबू ए बाबू एम फॉल. एम फॉर एम फॉल म्हटल्यावर काय उत्तर दिला? काय उत्तर दिला? एम फॉल म्हटल्यावर दिला नि एम फॉल मन्याची बायको. सगळ्या गावातल्या वाणीतल्या सगळ्या बायकांची नाव असतो आमचा. बरोबर तुझा पोरगा आहे. माझा बोलला हा. बाई टेन्शनला आल्या. बाई टेन्शन लागल्या. आता ह्याला विचारायचं का मी काय? बरोबर मग बाईनी आतून 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 एक शब्द बघितलं. काय एक शब्द आठवलं एक शब्द आठवला नी. आणि बोलल्या कशा? हे बाबू. बाबू शब्द महत्वाचा आहे. बरोबर हे बाबू ए बाबू डब्ल्यू फॉल. डब्ल्यू फॉर डब्ल्यू फॉल म्हटल्यावर मला लागली की काय आता सांगायचा काय? काय तरी पण माझा बाबू लय हुशार. बरोबर माझा बाबू लय हुशार. बाबू म्हणतो कसा? बाईंनो बाईंनो. कसा बोला? बाईंनो बाईंनो दमात. बाईंनो बाईंनो डब्ल्यू फॉल म्हणजे मन्याची बायको. फक्त तिने ढेंगावर केला नाही. कसा पळगा? अरे ते सर्व जाऊ दे. कृष्णदेवानी 16 शस्त्र गोपींना अडवण्याची आज्ञा केली. काय सांगतोस का? अरे हॅलो सुमित नेमित तिकडून आले हरिण खाते काय? तिकडून आले हरिण खाते काय? सुमित्रावांचं नाव घ्यायला आम्ही भीते काय? ह्या गवळणी दही दूध लोणी तूप हे गोकुळचे सारे धन मथुरेत देऊन चालले आहेत. हा दही दूध तूप लोणी आम्रखंड तुम्ही येऊ नका कोणी. आम्ही एकटा जाणार. अरे एकटा जाणार. अरे बिगी बिगी चाललेत मथुरेच्या बाजाराला. अरे होय होय. ती बघ आंब्याची होय आणि माझी नाली काय. राधा तुम्हा दोघांना करते बाय बाय टाटा. अरे होय रे. पण करायचं काय? रे बोला. अरे त्यांना पिंपळाच्या पाऱ्या अडवायचो. रे बोला. अरे अडवायचं म्हणजे त्यांना पिंपळाच्या पारी थांबवायचं. मला आलीच कळलं. बरं जा लवकर. पकडून ठेव त्याला. कोणाला? ए
गाव संपला. पुढं डोंगर लागला, डोंगर. गाव संपला, डोंगर लागला. डोंगरात खाजं. अरे मला आज घाण होईल. साप चाला झाले माझे. बापले कुठल्या बोलणी आता फक्त भिजल्या इथं जाणार होतो. या ना आलो. हे आम्हाला नाही करणार. हा, आमदार रे. या आमदार आहे, आमदार. अरे ओ बघूया. अरे घाबरतोस कशाला? किती आहे गवळणी? तू हो पुढं, आम्ही दोघं आहोत ना पाटणं. म्हणजे मी होतो फुले माझं मुद्याची पात आणि म्हणून द्या तुमका. कृष्णदेवानी काय सांगितलंय? बाबा काय सांगितलंय? बिलकुल घाबरायचं नाही. कोण घाबरायचं ना. अरे थोडं धाडस करायचं. थोडं धालच घालायचं. अरे पण नक्की धालच घालायचं करायचं. अरे थोडी डेअरिंग करायची. हा डेअरिंग धरली मी. पुढं बोल. बबड्या, अरे मग वजनात जायचं. तरी पण येण्यासारखं बोलतोय. आता काय? वरनात गेला तर मला नाही. मग वजन घेऊन आम्ही तिथपर्यंत धावत काय? मला 37. आम्ही किती? अरे बबड्या, अरे वजनात वजनात. वाटणार जातो जा लवकर. त्यात एक मावती आहे सांगणार कधी. आणि ऐकून कोण घेणार? तुझ्या गवळणींना बघून निघाला आवरट कुठचा. होय ना हा. मी आवला हा. तू काय बावला. जातो जा लवकर. अरे शहाणा. ए मावते आजा पुढं. ए म्हातारे. आमदार तो आहेस तरी कोण? मावशे म्हणजे आम्हाला ओळखलीच नाही. नाही आम्हाला ओळखलीच नाही. काय सांगते काय? पेंड्या सुद्धा मग उभल्या समजली. म्हणजे तू गडी आहे? मावशे गरीब बोलायचा काम नाही. गडी नाही तर काय चड्डीची नाडी. दाखवू नको. हा तू चष्मा घातलायस ना त्याच्या कवर मध्ये ठेवून तुला गप नाही तर. बहुतेक हा मला ते सगळं जाऊ दे. जाऊ दे माझ्याकडे. तू ते सगळं जाऊ दे. माझा स्वप्न ऐकतोय. काय तू या थगल्यांचा घेतला. काय? तू या थगल्यांचा घेतला त्यांचा थोल आणि माझा घे. अरे काय? या थगल्यांचा घेतला त्यांचा सोल आणि माझा घे. नाव ना नाव घेते ना लगेच बोलत. मी काय घाबरते? नाही घाबरत. आता पण नाव घे लगेच घे. तू नाव घे. हा सुकट बरी जागा. सुकत नाही आहे मी. मग डेंजर आहे डेंजर. तू डेंजर नाही तू खुलकुल आहे. तू बुलबुल आहे. सावकाश का घेते ना. डव साबणाला चांगलं आहे तर फेस. आम्ही लाईट बॉय वापरू. तू काय पण वापर मी डवच वापरणार. शॅम्पूला पीक जरी आहे. तुझा कार कशी आहे थांब जरा. तू लावायचा. तो काढल्याशिवाय लावता येतो काय? डव साबणाला चांगला आहे तो फेस. बोबड्या रावांचं नाव घेते त्याच्या
डोक्यावर एक पण नाही केस. अरे तुला दिसणार आहे ते काय काय फोडशील एकच आहे. हा आता पुढे ऐकला माझा घेतलाय हा तुझा पण एक छोटासा घेतोय काय नाव मग घे नाव. घे तू घे. मी घे येते असू दे. हे बघा मावशीचं नाव कत्तर ना हो हा. घे. हंड्यावर हंडे सालेसा एक अंडा अर्धा आहे. तुला काय करायचं आता हाय ना हाय का नाही? हा? असं काय बोलू? गळा ठेवायचा त्याला लोट पाणी घालायचं आपल्याला मिळायचं. हंड्यावर म्हणजे सालेसा त्यावर होती पलाट गव्हाची केली चपाती गव्हाची चपाती गव्हाची चपाती चपातीवर घेतली भाजी भाजी झाली तिखट आणि झोंबली किंवा कशाला? गेलो माल्यावर कशाला अरे भाजी झोंबली होती नुसता माझी चिचुंदरी सारखं असे नाव घेतोय घे चपातीवर घेतली भाजी झाली तिखट हा गेलो तसाच माल्यावर कशाला माल्यावर पडली उशी उशी मावशीच्या नवऱ्याची कुठली उशी कुठली मावशीने केला चांगला मटा मटा आणि म्हणते कशी नवऱ्याला हा चांदीच्या ताटात मटणाचं तुकडं तुकडं आणि घास भरवते मेल्या थोबाड कर इकडे वाट हॅलो हबप देवांशू प्रकाश तांबिटकर पण प्रकाश तांबिटकरांचं नाव घ्यायचं आहे. त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. मावशीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पंढरीत नाचे वैष्णवांचा मेळा पंढरीत मेळा नाचे वैष्णवांचा पंढरीत मेळा नाचे वैष्णवांचा प्रकाशरावांचं नाव घेत प्रकाशरावांचं ध्यान जसं विठ्ठल पंढरीत मेळा नाचे वैष्णवांचा पंढरीत मेळा नाचे वैष्णवांचा प्रकाशरावांचं ध्यान विठ्ठलाच्या दर्शनाचा. क्या बात है लाजवाब. काय हा पकार हा पकार नाही हा गडबड आहे. काय जमली तू बाई हा आता तुम्ही हात तरी कोण अजून पण ओळखलीच नाही आम्हाला नाही हॅलो अरुण विठ्ठल कदम यांनी मावशीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी मावशीने नाव घेतलं पाहिजे. समुद्राच्या काठी मळमळ वाळू समुद्राच्या काठी मळमळ वाळू अरुणराव गेलं कुठं झालं घेते ना मी जरा गप्प बसतेस काय बोलला पुढे समुद्राच्या काठी मळमळ वाळू अरुणराव दिसतात बरे पण एकदा नाही चालू. तिला बघा माहिती लांगे तू बेला हे बघ तुला फुलं काय मागव हे बघ काटकोन त्रिकोण चौकोन त्रिकोण चौकोन काटकोन त्रिकोण चौकोन हा
चौकलात ना त्यातून तिकोण चौकोन हो तुम्ही चौकोन आणि पाचचा येतो षटकोन वरकत नाही तेव्हा. घालवला शाप घालवला मावशी सांगो माझ्या खांद्यावर तू मला ओळखली नाही तर तू का माझ्यापेक्षा मोठा झालास तू मला ओळखली नाही तू वरकाला हस तरी कोण माझ्या शेजारी आहे तर कोण आहे तुला हरभऱ्याच्या झाडात ठेवी ना बदली ते त्या बोलीचं देव तो आहेस तरी कोण तू मला ओळखली नाही तुझं नाव काय वाट लावला त्याच्या आईची बाबतीत वाटतं वारसा केलाच नाही ते सगळं जाऊ दे जाऊ दे त्या बाजारी जाताय ना का आता आमचा कृष्णदेवांचा उत्सव आणि आम्ही नाही ऐकलं तर हे मावते हा. त्यालाच लागले मग तुमच्याकडे काय कायदा आहे ते सुधारणा अरे कायदा म्हणजे आपली ओळख कायदे म्हणजे आपली हा. ओळख काय करायला सांग हाय म्हणून हाय हे मावते काय आमच्याकडे कायदा मग सांगा तर मग कायदा आहे आमचा हुकुम देवांचा कायदा आहे आमचा हुकुम देवांचा कसं कळेना राधे तुला ग थांबना मावशी गोपी संग जाऊ नका तुम्ही बाजारी ग थांबना मावशी गोपी संग जाऊ नका तुम्ही बाजारी ग थांबना मावशी गोपी संग जाऊ नका तुम्ही बाजारी ग थांबना मावशी गोपी संग जाऊ नका तुम्ही बाजारी ग आणि देवांचे समजणे आमच्या ठिकाणी आहे जोडी कृष्ण देवांच्या हुकुमावरती तुम्ही जायच नाही बाजारी कृष्ण देवाच्या हुकुमावरती तुम्ही जायच नाही बाजारी कृष्ण देवाच्या हुकुमावरती तुम्ही जायच नाही बाजारी ऐकून घे बाई करू नको गाई ऐकून घे बाई करू नको गाई मला पोळीला गागरे तुझ्या ग थांबना मावशी गोपी संग जाऊ नका तुम्ही बाजारी ग थांबना मावशी गोपी संग जाऊ नका तुम्ही बाजारी ग थांबना मावशी गोपी संग जाऊ नका तुम्ही बाजारी ग थांबना मावशी गोपी संग जाऊ नका तुम्ही बाजारी ग आम्ही गवळ्याच्या यानारे हुकूम देवाचा मानत नाही दही दूध तूप लोणी घेऊन जाणारे मथुरे बाजारी दही दूध तूप लोणी घेऊन जाणारे मथुरे बाजारी दही दूध तूप लोणी घेऊन जाणारे मथुरे बाजारी धंदा आहे आमचा नाही कुणाचा धंदा आहे आमचा नाही कुणाचा कसं कळेना सांगू कुणा ग जाणारा मी मिळवली साऱ्या मथुरेच्या बाजारी 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 ग मला द्या तिथे तर माझ्या ऐकला कुठली ती पाळली हा आमच्या कायद्याला देवाच्या बतावंच लागेल अगं पोरीनो आपण जमला म्हणून जरा वेळ विश्रांती घेऊया आपण बता अगं पोरीनो बसा तू काय मदत नाही हे कुठल्या बसल्या रे उभ्या केक करूया हा चेक करू नये जा केक कला
आपणात म्हणतात तरी कोण? श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. कसे असतात दादे? मोर मुकुट, केस कुर्ले, काणी कुंडली, पिवळं पितांबर असे असतात श्रीकृष्ण देवांचे रूप सुंदर. जे तसा वेशभूषा लागतो किती सांगून तर सांगा आपले जन्म पुन्हा. हे पहा रुपेश मेंगे यांच्याकडून धन्यवाद धन्यवाद. तू ऐक राधिके माझ्या जन्माच्या खुणा सांगतो मी हो राधे तुला सांगतो मी राधे तुला. तू ऐक राधिके माझ्या जन्माच्या खुणा तू ऐक राधिके माझ्या जन्माच्या खुणा ऐक राधिके माझ्या जन्माच्या खुणा तू ऐक राधिके माझ्या जन्माच्या खुणा. पहिला अवतार बसला मी धरेला संकासुरावर दिला दुसरा अवतार कर्मा मी धरेला समुद्र मंथन केला तिसरा अवतार हवाला धरेला तिसरा अवतार हवाला धरेला धरणे मातेचा भार वाहिला. तू ऐकना सांगतो मी राधे तुला माझा जन्माचा चौथा अवतार नरसिंह धरेला हिरण्याचा कुमारीला पाचवा अवतार वामन धरेला बाळेचा पाताळी धारिला. सहावा अवतार परशुराम धरेला सहावा अवतार परशुराम धरेला अर्जुनाचा वध केला. तू ऐकना सांगतो मी राधे तुला माझ्या जन्माचा खुणा ऐक राधिके माझ्या जन्माचा खुणा. सातवा अवतार श्रीराम धरेला लंकेच्या रावणाचा वध केला. सातवा अवतार श्रीराम धरेला लंकेच्या रावणाचा वध केला. आठवा अवतार श्रीकृष्ण धरेला आठवा अवतार कृष्ण धरेला कंस मामाचा सहार केला. तू ऐकना सांगतो मी राधे तुला तू ऐक राधिके माझ्या जन्माचा खुणा तू ऐक राधिके माझ्या जन्माचा खुणा.
तुझे मला शरण आले. थांब राधे शबरी असेल तुझी इच्छा. हे पहा रचना गोलवले. धन्यवाद. तुझी माझी प्रीत वेगळी आहे परी जगा निराळी. तुझी माझी प्रीत वेगळी आहे परी जगा निराळी. मी राधा गोरी तू माझा कृष्ण सावळा. मी राधा गोरी तू माझा कृष्ण सावळा. मोहना तुझा वेळ लागले मला. मोहना तुझा वेळ लागले मला. तुझा वेळ लागले मला. तुझा वेळ लागले मला. Thank you.